आपण ना हे चित्र पाहिलं होतं. कशाचं चित्र आहे? आई. आई सर्वांचं सगळ्यांच्या घरी असते ना. असते ना. आणि आईनं त्या 6 जणांना मारली होती का ते पण पाहिलं ना आपण. मग आता मी आई शब्द फळ्यावर लिहिते. आ ई आ ई. भक्ती हे काय वाच? भक्ती आ. सृष्टी हे काय? आ. हे काय आहे? हे काय आहे? बघा आ 2 प्रकारे लिहितात. ह्याला पण हे पण आ आहे, हे पण आ आहे. हे काय आहे? ई पण आणखी एका पद्धतीने लिहितात. ह्याला पण काय म्हणायचं? ई. ह्याला काय म्हणतात? ई. हे पण काय आहे? ई. आणि हे पण काय आहे? आईनं फार बघा त्या 6 जणांच्या हातावर मारली होती ना. असं करून मारली होती काठीनं. मग कसा आवाज आला होता? काठीचा आवाज. बघा ही ब आहे. बला काठीनं मारली. काय झालं? काठीनं मारल्यानंतर बच्या डोक्यावर आला फोड. असा असा फोड आल्यानंतर ह्याचा आवाज झाला. हे काय आवाज आहे? मग ह्या बच्या पण तोंडातून आवाज आला ईचा. मग बच्या तोंडातून ईचा आवाज आला तर त्याला कसं वाचायचं? बच्या तोंडातून आवाज आला असा. आता हा घो आहे. घोला काठीनं मारले. घरच्या डोक्यावर फोड आला असा. आला ना. मग आता ह्याचा घोच्या डोक्यावर असा फोड आल्यानंतर तुमचा आवाज कसा निघतो? कसा आवाज निघतो? घी. ज्यांना विचारलं त्याने सांगायचं. कसा आवाज निघतो? हो ना. तू असं बाळा. रच्या डोक्यावर पण असा फोड आला तर आवाज कसा आला? फोड आल्यानंतर आवाज कसा निघतो? ईचा निघतो. पण ज्याच्या डोक्यावर फोड आला तसा आवाज निघतो. भक्ती. आता कला अशी काठी मारली. कच्या डोक्यावर असा फोड आला तर कसा कसा आवाज आला? की. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. शाबास. बस बाळा. बस बाळा. बस. आता आपली श्रद्धा. डोला काठी मारली. डोच्या डोक्यावर असा फोड आला तर कसा आवाज आला बाबा? व्हेरी नाईस. व्हेरी गुड. बस. सिट डाऊन. आलं ना हे. आता हे कोण आहे? कोला पण काठी मारली. डोक्यावर असा फोड आला. कसा आवाज आला? सृष्टी. सृष्टी वाजते. व्हेरी नाईस. सिट डाऊन. म्हणजे बघा कोण का ह्या आईनं काठी मारली. असं काठी मारल्यानंतर त्याच्या डोक्यावर असा फोड आला आहे ना. मग असा फोड आल्यानंतर आवाज कसा निघतो त्याचा? कसा आवाज निघतो? वच्या डोक्यावर फोड आला. घच्या डोक्यावर रच्या डोक्यावर फोड आला. आवाज कसा आला? समजलं? आता अरू उठवा. हे वाच कर. आरूला वाचू दे. आरू तू वाच. गला ई आहे. टीला आहे का रे? काय आहे? किडा. व्हेरी नाईस. असं उद्या आता वाचन करून यायचं. उद्या अशा शब्दांचा मी सराव घेणार आहे तुमच्याकडून. चालेल?